जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. त्याचे श्लोक आहे भागवताचे श्लोक. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत्यात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्ठान्यप्रविष्ठानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति न कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंदाची अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय हा उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. द्वितीयोध्यायी. तृतीय अन्य लीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ती. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ती. नवमी विधिद्वारा हरिस्तुती. दशमी सृष्टी कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टी विस्तारण. वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण धारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्यांचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19वी हिरण्याक्ष वध. 20 विधी सृष्टी नानाविध. 21 कर्दम तपश्चर्या. कर्दमदेवहूती विवाह 22. कर्दमदेवहूती विहार 23. श्री कपिल जन्म 24. 25 भक्तिज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28 अष्टांग योग कृती. 29 भक्तिमर्म. 30 अधोगती स्वार्थांधाची. 31 गती मनुष्यांची. 32 धूम आर्थिर भक्तियोगाची. 33 मोक्ष देवहूतीचा. आज जो आपल्याला भाग पाहायचा तो 7वा अध्याय म्हणजे सप्तमी प्रश्न अष्टमी ब्रह्मोत्पत्ती. म्हणजे सप्तमीमधले 7व्या अध्यायातले प्रश्न विदुरांनी
मैत्रेय ऋषींना विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण आज पाहणार आहोत. आता आपण या 3ऱ्या स्कंदाच्या 7व्या अध्यायाला सुरुवात करतो. विदुरांनी विचारलेले विविध प्रश्न. आपण पाहत आहोत की शुकदेव जे आहेत ते परीक्षिती राजाला सगळं सांगत आहेत. परीक्षिती राजाकडे आता फक्त 7च दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे आणि शेवटी आपलं देहाचं आपलं म्हणजे सार्थक व्हावं या दृष्टीने परीक्षित राजाने अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत आणि त्याला उद्देशून शुकदेव जे आहेत ते सर्व त्यांना उपदेश करत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी मैत्रेय ऋषी आणि विदुर यांचा संवाद सुरू आहे. मैत्रेय ऋषींचे भाषण ऐकून व्यासपुत्र विदुराने, हे लक्षात घ्या, व्यासपुत्र विदुराने विचारले. विदुर काय म्हणतात, आता प्रश्न विचारतात. ब्रह्मन् कथं भगवतः चिन्मात्रस्य विकारिणः लीलया चापि युज्येत निर्गुणस्य गुणाः क्रियाः. भगवंता म्हणजे मैत्रेय ऋषीनं ते म्हणतात, भगवंता, काही प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत ते मी आपल्याला विचारू इच्छितो. निर्गुण निराकार असं हे परब्रह्म आहे, ते तत्त्व आहे, हे तुम्ही सांगितलं. आता या निर्गुण निराकार या 2 शब्दाचे अर्थ लक्षात घ्यावे आपण आपल्यासाठी. निर्गुण म्हणजे ज्याला गुणची नाही. श्री ग्रंथराज दासबोधामध्ये 9व्या अध्यायामध्ये पहिला समास जो आहे तो या अर्थाने आहे. त्यामध्ये अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे लगेच पुढच्या ओळीमध्ये दिलेली आहेत. निर्गुण म्हणजे काय, पुढच्या ह्याच्यात निर्गुण म्हणजे गुणाची नाही, निरंजन म्हणजे काय, असं एक एक प्रश्न विचारलं आणि त्याचं उत्तर पुढच्या ओव्यामध्ये दिलं. असा हा छोटासा समास आहे. 8वा मोठा समास दशक झाला की 9व्या दशकातला पहिला समास. आणि हा जो प्रश्न आणि उत्तरांचा क्रम आहे अगदी अशाच पद्धतीने समर्थ शिष्या वेणाबाईंनी मिरज मठामध्ये समर्थांना 25 प्रश्न विचारले होते आणि त्या 25 प्रश्नांची उत्तरंसुद्धा समर्थांनी वेणाबाईंना दिलेली आहेत. आज आपण त्या मठामध्ये गेलो तर त्या ठिकाणी मोठे बोर्ड लावलेले आहेत, चित्र लावलेले आहेत. जसे शेवगावमध्ये या गजानन विजय पोथीच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला असलेले चित्र मोठमोठ्या आकारामध्ये लावलेले आहेत, तसेच त्या ठिकाणी मिरजच्या मठामध्ये आमच्या कौस्तुभ महाराजांनी ही सगळे चित्र त्या ठिकाणी लावलेली आहेत. त्यामध्ये हे 25 प्रश्न जे वेणाबाईंनी विचारले आणि त्यांची उत्तरं ओवीबद्ध पद्धतीने समर्थांनी दिली, हे दोन्हीसुद्धा त्या ठिकाणी लावलेले आहेत. तसं या ठिकाणी हे प्रश्न विचारतात की निर्गुण आणि निराकार आणि बोधस्वरूप म्हणजे जो बोध परमेश्वराचा आपल्याला संतांच्याकडून होतो त्या बोधाप्रमाणे संत आपल्याला त्या निर्गुण परमात्म्यापर्यंत घेऊन जातात. म्हणजे त्याचं स्वरूप जे आहे त्याचं दर्शन ते आपल्याला करवतात. पण तो जर निर्गुण आणि निराकार आहे मग त्याच्या लीला कशा असतील, जो त्याच्या ठिकाणी गुणच नाही त्याच्या लीला कशा, हा भाग जो आहे तो थोडासा आपण समजावून घ्या. आता गुण म्हटलं की 3 गुण त्रिगुण असतात, सत्व रज आणि तम. त्यामध्ये रजोगुण जो आहे तो माझं श्रेष्ठत्व इतरांपेक्षा आहे हे सांगणारा किंवा हे प्रदर्शित करणारा गुण म्हणजे रजोगुण आहे. आता जो निर्गुण आहे त्याच्या ठिकाणी रजोगुण कसा येईल, जो निर्गुण आहे त्याच्या ठिकाणी सत्वगुण तरी कसा येईल, जो निर्गुण आहे त्याच्या ठिकाणी तमोगुणसुद्धा कसा येईल. पत्रधारा दासबोध अभ्यासामध्ये प्रवेशलाच असेल मला वाटतं किंवा कदाचित त्या परिचयाच्या प्रश्नामध्ये असेल की राम आणि कृष्ण यांनी युद्ध केलं, मग हा त्यांच्या ठिकाणचा तमोगुण झाला काय, असा एक प्रश्न त्या ठिकाणी आहे. आपण जेव्हा हा अभ्यास करत होतो त्यावेळेस याचं उत्तर लिहिणं आपल्याला फार अवघड जायचं आणि मग कोणाला तरी विचारायचं आणि मग समजूत झाली की मग त्याप्रमाणे उत्तर लिहायचं. म्हणजे परीक्षा पास होईपर्यंत, डिग्री मिळेपर्यंत माणूस कसा तरी त्या गोष्टी शिकतो, पण त्यानंतर जेव्हा जीवनामध्ये या गोष्टींचा आपण उपयोग करायला लागतो, म्हणजे विज्ञान जो शब्द आहे, ज्ञान आणि विज्ञान याच्यातला बारकावा लक्षात येतो की जेव्हा आपण जे काही शिकलो त्याची प्रचिती आपल्याला यायला लागते, तेव्हा आपण जे शिकलो त्याचं ज्ञान जे आहे ते आपल्या मनामध्ये पक्कं होत जातं. हे जसं आहे तसं या ठिकाणी प्रश्न विचारला की लीलेने का असे ना पण गुण आणि क्रिया यांच्याशी भगवंताचा संबंध कसा आला. रजोगुण म्हणजे काहीतरी क्रिया केली पाहिजे ना, पण जो क्रियेच्याही पलीकडे आहे, ज्याला कुठलीही क्रिया करायची गरज नाही, जो आप्त काम आहे,
ज्याच्या मनामध्ये कुठलीही इच्छाच उत्पन्न होत नाही. आता माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली, मला भूक लागली, तर मी उठून काहीतरी घेईल, काहीतरी खाईल, पाणी प्यायचं, तहान लागली, इच्छा झाली आणि मग माझ्याकडनं ते कर्म होतं आणि मग ती तहान मी भागवतो. हे जसं जीवाचं आहे, तसंच भगवंताचं जर असेल, तर त्याच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? आणि मग तरी त्याला निर्गुण आणि निराकार का म्हणतात? निराकार म्हणजे ज्याचा आकार नाही. आता माणसाला जसा आकार आहे, तसं भगवंताला आकार आहे का नाही हा प्रश्न येतो. त्यामुळे त्याचं उत्तर आहे हे सुद्धा आहे आणि नाही हे सुद्धा आहे. त्याला परमार्थाच्या भाषेमध्ये सत असत विलक्षण, सत असत लक्षण म्हणजे सत पण आहे आणि असत पण आहे, खरं पण आहे आणि खोटं पण आहे. हे दोन्ही लक्षणं ज्याच्या ठिकाणी आहेत तो भगवंत आहे. मग लीलेने त्याचा क्रियेंशी संबंध आला आणि गुणांशी संबंध आला. मग ती जी भगवंताची लीला आहे त्यामुळे भगवंतानी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी युद्धामध्ये किंवा दुसऱ्यांना मारलेलं सुद्धा आहे. मग दुसऱ्यांना मारणं हा जर तमोगुण असेल, तर मग या तमोगुणे अधोगती पावती प्राणी, मग हा न्याय त्यांना का नाही? असे अनेक प्रश्न मनामध्ये उत्पन्न होतात. ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं, त्यांच्या मनात खूप प्रश्न येतात. पण ज्यांना नुसतंच ऐकायचं असेल त्यांना काहीच प्रश्न नसतो. आमच्या काळातसुद्धा शिकत असताना अशा गोष्टी असायच्या. एक सहज सांगतो, आमचे सर होते, 4-5 गणितं द्यायचे आणि मुलांना सांगायचे हे गणितं करा. आता आम्ही सगळे करायला बसायचं. मग ते म्हणायचे ज्याला गणितं येत नाहीत त्यांनी त्यांचा पेन मला द्या म्हणजे मी तुमची अटेंडन्स घेतो. आता आपला पेन सरांना देणं म्हणजे कठीणच आहे आणि न देताना आपल्याला काही येत नाही म्हणून कागदावर काहीच उमटत नाही. म्हणजे दोन्हीकडून आपली पंचाईत होते. ही जी आहे ना, हाच एक श्लोक या अध्यायातसुद्धा अशा प्रकारचा आलेला आहे. तसे अनेक प्रश्न या ठिकाणी विचारतात. आता जसं एक बालक आहे, लहान मुलाचं खेळणं आहे, त्याप्रमाणेच या ठिकाणी एक श्लोक आहे. तो श्लोक कसा, की लहान मुलाच्या मनामध्ये एखादी इच्छा निर्माण होते, त्याला आपण काहीतरी खेळावं. आता खेळण्यासाठी काहीतरी साधन पाहिजे म्हणून तो एखादी घरातली काठी घेतो, त्याच्यावर आपला पाय टाकतो आणि म्हणतो आता मी घोडा खेळतो. मग त्याच्या लक्षात येतं ही काठी थोडी मोठी आहे. मग तो ती काठी टाकून देतो आणि लहान काठीचा शोध घेतो आणि त्याच्या योग्य अशी काठी मिळाली की मग तो त्याबरोबर खेळतो. आता खेळताना मी जर घोडागाडी चालवत असेल तर माझ्या गाडीत मागे कोणीतरी बसलं पाहिजे, हे त्याच्या मनामध्ये येतं. म्हणजे जसं त्याच्या मनामध्ये एखादी इच्छा, कामना निर्माण होते, त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी खेळण्याची क्रिया, लीला करत असतो लहान मुलगा. हे आपण पाहतो आणि त्या मुलांच्या खेळण्यामध्ये मोठमोठे आजोबा, पणजोबा असो, आजी असो, हे सगळे त्यामध्ये सामील होतात. आपलं वय सोडून, आपलं मोठेपणा सोडून त्याप्रमाणे लहान होतात आणि त्या लहानाबरोबर ते खेळत जातात. तसं या ठिकाणी भगवंत जे आहेत ते नित्यतृप्त आहेत. नित्यतृप्त म्हणजे ज्याला तृप्त आहे जो, तो खऱ्या अर्थाने अखंडपणे तृप्तीच त्याच्या ठिकाणी आहे. आणि अतृप्ती याचा अर्थ काय, की मला अजून काहीतरी पाहिजे, माझ्या ठिकाणी काहीतरी इच्छा निर्माण होणं म्हणजे अतृप्ती आहे. तर भगवंताला कुठल्याच गोष्टीची इच्छा नाही आणि मग तरी पण ते इच्छा कशी प्राप्त करतात, त्यांना इच्छा कशी होते एखाद्या गोष्टीची, ते जर आसक्तीरहित आहेत म्हणजे त्यांचं ते सगळीकडे सर्वसाक्षी भावाने पाहतात. त्यांना कोणत्या ठिकाणी सुद्धा आसक्ती नाही. हा माझा भक्त आहे, हा माझा अभक्त आहे, हा चोर आहे, हा राजा आहे, हा पंगू आहे, हा सगळीकडे चांगल्या प्रकारचं बलवान आहे. त्या सगळ्यांच्याकडे समदृष्टीने भगवंत पाहतात आणि मृत्यूनं म्हणे, हा जो समास आहे समर्थांचा तो लक्षात घ्या. मृत्यूनं म्हणे चोर, मृत्यूनं म्हणे थोर. म्हणजे हा चोर आहे म्हणून त्याला मृत्यू द्या आणि हा थोर असल्यामुळे याला मृत्यू देऊ नका, असं काहीच नाही. आत्ताच जे आम्ही रोज सकाळी ऐकत असतो संस्कार नावाच्या चॅनेलवर विष्णू पुराण त्यामध्ये चालू आहे. आजच्याच याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की मी या ठिकाणी 2च गोष्टी अशा आहेत की ज्यांना मृत्यू नाही. भगवंत म्हणतात की फक्त मी एक असा आहे की ज्याला मृत्यू नाही आणि दुसरा म्हणजे मृत्यू हा स्वतः त्याला मृत्यू नाही. आता मृत्यूला मृत्यू नाही म्हणजे मृत्यू हे होतच राहणार आणि मी म्हणजे मला मृत्यू नाही. अजोपी सन अव्ययात्मा भूतानां ईश्वरोपी सन. गीतेमध्ये अशा प्रकारचे अनेक श्लोक आलेले आहेत. प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवावात्मया मायया.
तसा इथे प्रश्न विचारला, की नित्यतृप्त आहे आणि आसक्तीरहित आहे. मग ते क्रीडा कशासाठी करतात? ते एखाद्या गोष्टीचा संकल्प का करतात? ते पुन्हा पुन्हा जन्म का घेतात? अंबरीषी ऋषीची कथा लक्षात घ्या. त्याचप्रमाणे जय-विजय यांचा जो अपमान झाला, ज्या अ, चारी सनकादी ऋषींचा त्यांना प्रवेश करू न दिल्यामुळे ते जे संतापले आणि त्यांचा शाप या जयविजयांना मिळाला आणि ते शापाचं परिमार्जन करण्यासाठी भगवंत स्वतः त्या ठिकाणी दारावर आले आणि ते म्हणतात की माझ्या पार्षदाकडून ही चूक झालेली आहे, तर त्यांना क्षमा करा आणि त्यांचं जे काय असेल तर ते मी भोगायला तयार आहे. मग आता ते 5 वर्षाचे ते चारही बालक म्हणतात की या दोघांना पुन्हा पुन्हा 3 वेळेस जन्म घ्यावा लागेल, तो सुद्धा राक्षसाच्या योनीमध्ये. आणि मग त्यावेळेस त्या शाप काय असेल की त्या त्या योनीमध्ये त्यांचा उद्धार हा भगवंताच्या हातातूनच होईल. अशा प्रकारे या जयविजयांचे 3-3 जन्म झालेले या सगळ्या कथा जेवढ्या म्हणून कथा आहेत त्या सगळ्या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये पुढे पुढे आपल्याला येणार आहेत. त्याची फक्त आठवण करून देतो. तर एक मात्र भगवंत सगळ्या जीवांमध्ये हा साक्षी रूपाने आहे. आता साक्षी रूपाने असणं म्हणजे कसं, एखादं असं लग्न आहे, त्या लग्नामध्ये आपण जातो, खूप दूरचे नातेवाईक आहेत. गेलं तर चांगलं दिसेल, नाही गेलं तर मग चांगलं दिसणार नाही, अशा विवंचनेमध्ये आपण त्या लग्नामध्ये जातो. आता त्या लग्नामध्ये चांगली व्यवस्था असो किंवा एखादी व्यवस्था बिघडलेली असो, त्याचं सुख-दुःख आपल्याला नसतं. म्हणजे एका साक्षी भावाने आपण त्या लग्नामध्ये गेलेलो असतो आणि लग्न झाले की आपण तिथून निघून जातो. मग तिथल्या बऱ्या वाईट गोष्टींचा आपल्यावर कुठलाही लेश किंवा लेस नसतो. आपल्याला कोणी त्यासाठी उडत ठेवत नाही. तसं साक्षी भावाने भगवंत या ठिकाणी नुसते असतात, ते आहेत. आणि मग म्हणतात की मग अशा भगवंताला दुर्दैव कुठून असणार? आमचं सुदैव, आमचं दुर्दैव ही जी आपली भाषा आहे ती भगवंताला कशी असणार? भगवान एक एवैष सर्व क्षेत्रेषु वस्थितः अमुष्य दुर्भगत्वं वा क्लेशो वा कर्मभिः कुतः. मग कर्मामुळे क्लेश भगवंताला कसे निर्माण होतील? आपण पाहतो एखादं काम आपण करायला जातो आणि ते करण्यामध्ये काहीतरी चूक होते आणि ते काम काही सफळ होत नाही. मग त्याचा क्लेश जो आहे तो आपल्या मनाला ते लागतं की मी असं केलं असतं तर बरं झालं असतं. ही बुद्धी मला का नाही सुचली? म्हणून आपला जीव दुःखी होतो. मग भगवंताचा जीव असा दुःखी होत असेल का आणि होतो का? असे प्रश्न, अनेक प्रश्न विदुरांना पडलेले आहेत. श्री ग्रंथराज दासबोधामध्ये अशा प्रकारच्या अनेक ओव्या आहेत. त्यातली काहीच ओव्या ज्या आहेत त्या मी आता या ठिकाणी आपण पाहूया. एके ठिकाणी म्हणतात, जन्म नसोनी घातला, पतित नसोनी झाला, यातना नसोनी पावला नाना परी. तर भगवंताला हे क्लेश का होतात आणि कशामुळे होतात की जन्म नसोनी घातला. अजोपी सन अव्ययात्मा, अव्यय ज्याच्यामध्ये व्यय होत नाही, तो म्हणजे कमी होत नाही, खर्च होत नाही. आणि अजोपी अपी म्हणजे म्हणजे ज्याचा जन्मच नाही त्याला जन्म घ्यावा लागतो, म्हणून जन्म नसोनी घातला आणि पतित नसोनी झाला. आता भगवंतच आहे, तो कसा पतित होणार आहे? आपण पतित आहोत म्हणून आपल्याला पावन करणारा तो पतित पावन आहे. मग त्याचंसुद्धा पतन होईल का? असा विचार करावा. आणि मग यातना नसोने पावला, तो सगळ्या यातनाच्या सुखदुःखाच्या पलीकडे आहे, पण तरी पण त्याला यातना का होतात? भगवंताला यातना झाल्या आहेत की नाही? असा सुद्धा आपल्याला मनामध्ये विचार येतो. तेव्हा सूक्ष्मदृष्टीने आपण याचा विचार करावा, मग लक्षात येतं. त्या व्याधाने मारलेला बाण भगवंताच्या पायाला लागला. आपल्यालाही काही लागलं तर आपल्याला जशा व्यथा होतात तशा भगवंताला झाल्या असतील. पण भगवंताने हे आपलं शरीर आहे, हे माझं आहे असं न म्हणता की आपण आत्मस्वरूप आहोत, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हा विचार सर्वांनी आपल्या मनामध्ये दृढ करावा असे सांगणारे भगवंत स्वतः देहबुद्धीवर कसे असतील? पण तरीसुद्धा ते देहबुद्धीवर आहेत, कारण देहबुद्धीवर असल्यामुळे ते या ठिकाणचं सगळं कार्य ते करू शकले. आणि आपण त्या देहबुद्धीचेच अडकलेल्या असल्यामुळे आत्मबुद्धीपर्यंत जाण्याचा आपले कितीही प्रयत्न असले तरी ते सफळ होत नाहीत. हा बद्ध आणि मुमुक्षू यातला फरक आहे. आणि मग साधक आणि सिद्ध या पायऱ्या पुढे आहेतच. दुसरीकडे ते म्हणतात, जन्म मृत्यू भोगलेचे भोगी,
जन्म आणि मृत्यू हा दोन्ही गोष्टी, या दोन्ही अवस्था भगवंताने भोगलेल्या आहेत. परितो भोगून अभक्ता योगी, सगळ्या भोगलेल्या आहेत आणि भोगूनसुद्धा तो अभोगता, तो भोगता नाही त्याचा, अशा प्रकारे त्याचं सगळं ही लीला आहे. आणि यातना ही तया लागे तेण्याचे पाडे. आता काय कमी यातना आहेत भगवान श्रीकृष्णांना? आईवडील जेलमध्ये आहेत. आईवडिलांचं लग्न झालं त्याच वेळेस मामाने, म्हणजे भगवंताच्या मामाने, कंसाने खूप आनंदाने आपल्या बहिणीची रथयात्रा काढली, तिचं सगळं स्वागत केलं, मिरवणूक काढली, सगळं झालं. त्या दोघांना वसुदेव आणि देवकीनं केवढा आनंद झाला असेल. आणि स्वतः सारथ्य त्या ठिकाणी कंसाने केलेलं आहे. इथपर्यंत सगळं चांगलं आहे. पण त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यामुळे सगळं चित्रच बदललं. हे जसं आहे तसं यांच्या जन्माच्या पूर्वीच आईवडिलांना तुरुंगामध्ये राहावं लागलं. उलट त्या तुरुंगामध्ये ज्यांचा जन्म झाला भगवंताचा, म्हणजे त्या जन्मापासूनच यातना ज्या आहेत त्या भगवंताने सुद्धा भोगलेल्या आहेत. भगवंताचे आईवडील वसुदेव आणि देवकी यांनासुद्धा आधीचे पुत्र जे आहेत ते या कंसाने मारलेले आहेत. म्हणजे त्यांनासुद्धा पुत्रवियोगाचं दुःख सहन करावं लागलेलं आहे. पण ही सगळी भगवंताची लीला आहे, हे मात्र सामान्य जीवाला कळत नाही जोपर्यंत आपण ते समजून घेत नाही. म्हणून गुरुमुखे उदयजते, सद्गुरूच्या मुखातून ज्या ज्या गोष्टी आपल्याला समजतात त्या आपण ऐकून त्यावर विश्वास ठेवून त्याचं चिंतन जर केलं तर या गोष्टी आपल्याला सुलभ होतील. असंच आता काही उदाहरणं जी आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. मैत्रेय ऋषी मग सांगतात, एवढे सगळे प्रश्न झाल्यावर, जो सर्वांचा स्वामी आहे आणि जो सदैव मुक्तच आहे, त्याला बंधनच नाही, मग त्याला दीनता आणि बंधन प्राप्त कसे झाले? भगवंतालासुद्धा बंधनं प्राप्त झालं. भगवंतालासुद्धा आपला चेहरा रडवायला करावा लागला. भगवंतसुद्धा रडलेले आहेत. मग असे प्रसंग त्या भगवंतावर कसे येतील? कारण जो सर्वांचा स्वामी आहे त्यालासुद्धा अशी रडण्याची अवस्था का आली? असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला. मैत्रेय ऋषी त्याचं उत्तर सांगतात. म्हणजे ते म्हणतात की ही गोष्ट काही संयुक्तिक अशी वाटत नाही. आता याबद्दल कारण काय? ती भगवंताची मायाच आहे असं ते सांगतात. भगवंताची मायाच ही अशा प्रकारची आहे. आता मग ते म्हणतात, आता याची उदाहरणं, आता हे आपल्यासाठी होमवर्क आहे. ते आपल्याला सांगतात, आता तुम्ही उदाहरणं शोधा. मी तर सांगितलं. भगवंत सांगतात की मी सुद्धा रडलो. आता भगवंत कधी रडले? मलासुद्धा आनंद झाला. आणि ते आपल्याला सांगतात की सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयो. त्यांनीच आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे आता एकच भगवंत एकीकडे असं सांगतात आणि दुसरीकडे हे सांगतात. आणि मग अर्जुनाने जसा प्रश्न केला तसा एक काहीतरी निश्चित मला सांग, असं जेव्हा अर्जुन म्हणतो दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला, तशी अवस्था आपली होती. म्हणून आपण यावर विचार केला तर 2-3 उदाहरणं चांगली सापडली. ती उदाहरणं आपण पाहूया. श्री व्यंकटेश विजय नावाचा ग्रंथ आहे. तिरुपती बालाजीची पूर्ण कथा, बालाजीचं त्या ठिकाणी येणं तिरुपतीच्या त्या डोंगरावर आणि शेवटी त्या पाषाणाच्या रूपाने त्या ठिकाणी स्थित होणं. आज जे आपण बालाजी पाहतो, तिथे गेल्यावर दर्शन घेतो, त्या रूपामध्ये चालता बोलता तुमच्या आमच्यासारखा हा तिरुपती बालाजी, त्याच्या लीला, आणि शेवटी त्याला त्या ठिकाणी त्या पाषाण रूपामध्ये त्या ठिकाणी उभं राहावं लागलं. म्हणजे ही जी कालक्रमण आहे ती त्याला कशी सहन करावली, त्याची कोणती लीला आहे, हे सुद्धा आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. ती पोथी जी आहे ती सर्वांनी जरूर वाचावी. खूप गोष्टी त्यामध्ये नव्याने आपल्याला समजतात. व्यंकटेश विजय नावाचा ग्रंथ, त्याच्यामध्ये या तिरुपती बालाजीचे सासरे म्हणजे पद्मावती ही जी त्यांची पत्नी आहे, तिचे वडील हे म्हणजे आकाश राजा. आकाश राजा हा राजा होता. राजाचं पूर्वचरित्रसुद्धा त्या ग्रंथामध्ये 5व्या अध्यायामध्ये दिलं आहे. पूर्वचरित्र वाचलं तर तुम्हालाच लक्षात येईल की एवढा जर हा पतित असेल तर याला असं कोणतं पुण्य केलं की स्वतः बालाजी भगवान जे आहे ते त्याला जावयाच्या रूपाने मिळाले. मुलगी जी आहे ती पद्मावती जी आहे ती तरी कोण होती? तिचा संबंध थेट रामायणाशी येतो. वेदवती तिचं नाव. असं जे आहे ते जो जो आपण या गोष्टीबद्दल विचार करू लागतो तेव्हा आपल्यालासुद्धा आपण काहीतरी म्हणजे असं डोकं चक्रावल्यासारखं होतं. आणि त्याची संगत जी आहे
युक्तीने आपण लावू शकत नाही. आणि अशी जेव्हा साधकाची अवस्था होती तेव्हा एकच आहे की दोन्ही हात जोडून तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्त्वदर्शिनः. म्हणजे फक्त आपण त्यांना शरणागत होणं हेच आपल्या हातामध्ये आहे. मग दुसरं या आकाशराजाने मग काय केलं, एक युद्ध झालं. या पद्मावतीचा भाऊ आणि पद्मावतीचे काका यांच्यामध्येच युद्ध झालं आणि या युद्धामध्ये घनघोर असं युद्ध झालं आणि त्या युद्धाचा परिणाम पुढे असा झाला की हे सासरे जे आहेत तर ते मृत्यूच्या शय्येवर आहेत. आता आपले वडील मृत्यूशय्येवर आहेत म्हणून ही मुलगी पद्मावती आणि बालाजी त्यांना भेटायला जातात आणि आकाशराजाने त्याला हे पोचल्यानंतर तिथे देह ठेवलेला आहे. आता हे भगवंत म्हणतात जसं आपल्या घरामध्ये कोणाचा मृत्यू झाल्यावर जशी रडारड होती तशी रडारड त्या ठिकाणी भगवंताने केलेली आहे. मग म्हणतात हा निर्गुण आणि निराकार आहे, बोधस्वरूप आहे. मग त्याचा गुणाशी आणि क्रियेशी संबंध कसा आला, याला एवढं का वाईट वाटलं. आणि त्या रडण्यामध्ये पुन्हा ते म्हणतात आत्तापर्यंत आम्हाला तुमचा आधार होता, आता आम्ही कोणाच्या भरोशावर या ठिकाणी जगावं. तर प्रेम आणि बंधन म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेमसुद्धा आहे आणि बंधनामध्ये आहे. तसं श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये लहानपणच्या श्रीकृष्णाच्या लीला अनेक आहेत. त्यामध्ये एक दामोदर लीला आहे, आपल्याला आठवत असेल. आईने मुलगा फार खोडकर आहे म्हणून त्याला आता कुठेतरी बांधावं, बांधून ठेवावं म्हणजे याच्या खोड्या कमी होतील म्हणून पुष्कळ दोऱ्या आणल्या, एकाला एक बांधल्या आणि कृष्णाच्या कमरेला ते बांधायचा प्रयत्न केला. आता इथे जीव जेव्हा परमात्म्याला बांधण्याचा प्रयत्न करतो आणि मी बांधतो असं समजतो तोपर्यंत तो बांधू शकत नाही. पण तीच लीला भगवंताने केली आणि भगवंताच्या इच्छेनेच भगवंताने ते स्वीकारलं बंधन आणि म्हणून तिला ते बांधता आलं. आणि ते बांधल्यानंतर ते उखळाच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. मग यमलार्जुनाचा उद्धार आहे, या सगळ्या लीला झालेल्या आहेत. आता पुढे प्रश्न असा आहे, तो या ठिकाणचाच एक आहे. एखादा माणूस झोपेमध्ये आहे, स्वप्न त्याला पडत आहे, स्वप्नामध्ये काही गोष्टी दिसतात, चांगल्या दिसल्या तर त्याला आनंदही होतो आणि काहीतरी भयंकर दिसलं की मग तो जागा होतो आणि जागा होऊन पाहतो तेव्हा पुन्हा आपण आपल्याच पलंगावर आपल्याच गादीवर आहोत असं पाहिल्यानंतर त्याला थोडंसं हायसं वाटतं आणि काही काळ गेल्यानंतर तो त्या गोष्टी विसरून जातो. तसं स्वप्नामध्ये माझे मस्तक कोणीतरी धडा वेगळे केले असं स्वप्नामध्ये माणसाला दिसलं आणि तो माणूस लगेच ओरडायला लागतो आणि जागा झाल्यावर त्याला लक्षात येतं की हे सगळं असत्य आहे. मग आता हे मला का दिसलं तर हे अज्ञानामुळे दिसलं. म्हणजे जे नाही ते मला खरं वाटलं आणि ते खरं आहे असं समजून मी त्यासाठी विलाप करीत गेलो. तसं या ठिकाणी सांगतात की देहाभिमानी जीव जोपर्यंत जीवाला देहाभिमान आहे तोपर्यंत त्या देहाकडून घडणाऱ्या सर्व कर्म जे कर्म आहेत त्यामध्ये देहाभिमानामुळे तो असं समजतो की हे सगळे कर्म मी करत आहे. अर्जुनाच्या मनामध्ये हेच येतं की माझे सगळे आजोबा आहेत, काका आहेत, भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत, त्यांचे मुलं आहेत, या सगळ्यांचा हत्यारा आता मी होणार आहे, त्यांना मला मारावं लागणार आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा पुन्हा भगवंताने तीच लीला केली आणि त्यांना सांगितलं की अरे हे सगळे पूर्वीच मेलेले आहेत आणि आताही मरणार आहे, तू नाही मारलं तरी हे मरणारे आहेत. त्यामुळे तुझा जो धर्म आहे तोच तू धर्म जागत ठेव, त्या धर्माप्रमाणेच वाग. धर्मांचर स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. बऱ्याच प्रकारे उपदेश भगवद्गीतेमध्ये केलेला आहे. तर श्रीकृष्णाचे गुणवर्णन आणि ते श्रवण केलं तर काय परिणाम होतो, तर आपल्या ठिकाणच्या असणाऱ्या दुःखाच्या राशीसुद्धा तो शांत करतो. तृण अग्नीमुळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हे जे आहे तसंच आहे, हरिपाठात मौलीने म्हटलेलं आहे. तृण अग्नी मिळेल, तृण वाळलेलं गवत आणि अग्नी यांचा मिलाप झाल्याबरोबर समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. भगवंताच्या नामाचा जप केला म्हणजे सगळ्या दुःखांची निवृत्ती होते आणि खरं समाधानी सुख साधकाला प्राप्त होतं. मग या ठिकाणी पुन्हा असाच प्रश्न विचारलेला आहे. ते सांगतात की मैत्रेय ऋषीने जेवढं काही सांगितलं त्यामुळे ते श्रवण करून विदुरांना
थोडं समाधान झालं आणि ते म्हणतात, संच्छिन्न संशयो मह्यम तव सुप्तासिना विभो उभयत्रापि भगवन मनो मे संप्रधावती. मैत्रेय ऋषींना म्हणतात की तुमच्या बोलण्यामुळे माझ्या मनामध्ये जेवढा काही संदेह होता, जे काही संशय होते, ते संशय आता दूर झालेले आहेत. म्हणजे माझी जी खिन्न अवस्था होती, कारण महायुद्ध झालेलं आहे, तिथला जो भयंकर असा नाश झालेला आहे, जे काही ऱ्हास त्या आमच्या सगळ्या दोन्हीकडच्या पक्षामध्ये कितीतरी लोकांना मृत्यू पत्करावा लागला आणि हे सगळं पाहून माझं मन विषण्ण झालेलं आहे. पण आता आपण केलेला मैत्रेय ऋषींनी केलेला उपदेश जो आहे तो ऐकून आता मी थोडंसं पुन्हा भानावर येत आहे. थोडंसं माझं दुःख कमी होत आहे. संच्छिन्न संशयो मह्यम, माझ्या मनातला संशय जो आहे तो आपण केलेल्या उपदेशाने, उपदेश म्हणजे ज्ञानाचं खड्ग आहे आणि त्या ज्ञानाच्या खड्गाने माझ्या मनातल्या संशय छिन्न भिन्न झालेले आहेत. म्हणून आता संशय जेव्हा निघून गेले, संदेहरहित अशी अवस्था साधकाला प्राप्त होती, त्यावेळेस भगवंताचा त्या ठिकाणी प्रवेश होतो. तसं आता माझे चित्त आता माझ्या लक्षात येत आहे की भगवंताची स्वतंत्रता आणि जीवाची पारतंत्र्यता दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. भगवंताची स्वतंत्रता, भगवंत स्वतंत्र आहे. स्वतंत्रपणे आमचे वासुदेवानंद सरस्वती आणि नाना महाराज तराणेकर, वासुदेवानंद सरस्वती गुरु आहेत, नाना महाराज शिष्य आहेत. 7 दिवसाचा सप्ताह असे 7 सप्ताह केले नाना महाराजांनी. रोज वेळ झाली की त्यामध्ये जायचं, पाटावर बसून गुरुचरित्राचा सप्ताह, समोर एक पाट रिकामा ठेवला. आपले सद्गुरू आले तर त्यांना बसण्यासाठी, पण सद्गुरू येतील तर त्यांच्यासाठी दार उघडं ठेवलं असं त्याने केलं नाही. त्याने दार बंदच ठेवलं, कारण त्यांना माहीत होतं की दार बंद असेल तरी आपले सद्गुरू या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे सद्गुरूंना कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही, या भिंतीचा अडथळा नाही, दाराचा अडथळा नाही. ते त्यांची कृपा जेव्हा त्यांच्या मनात येईल तेव्हा ते करतील. आणि बरोबर 7 सप्ताह झाल्याबरोबर त्या ठिकाणी पाटावर वासुदेवानंद सरस्वती उभे असलेले त्यांना दर्शन झालेलं आहे. तर तसंच या ठिकाणी ते सांगतात की संशय गेला हे ठीक आहे, पण आता माझं चित्त जे आहे की स्वतंत्रता, भगवंताची स्वतंत्रता, सद्गुरूंची स्वतंत्रता, ही स्वतंत्रता कशाची आहे की कुठेही मनाप्रमाणे मनाजोगे प्रगट होणे, कुठेही मनाजोगे अदृश्य होणे. रासलीलेचा सगळा प्रसंग पाहिला तर भगवंत त्या गोपींना आपल्यामध्येच आहेत, आपल्याबरोबरच खेळत आहेत आणि आपल्याबरोबर म्हणण्यापेक्षा माझ्या एकटीच्याच बरोबर खेळत आहेत असा भाव त्या गोपींच्या मनामध्ये निर्माण झाला. असा हा भाव झाल्याबरोबर भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे, हे जे समर्थ सांगतात त्याप्रमाणे भगवंत तिथून अदृश्य झाले. आता हिच्या मनामध्ये हा भाव आला की अभिमानाचा भाव आला आणि तो भाव भगवंताला कसा सहन होणार. भगवंत त्या ठिकाणाहून अंतर्धान पावलेले आहेत. तसं या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा श्लोक आलेला आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादात मयाच्युतः स्थितोऽसि गतसंदेह करिष्ये वचनं तव. 18 अध्यायामध्ये सगळा उपदेश ऐकल्यावर शेवटी 18 अध्यायातला 18व्या ह्याच्यातला 78 श्लोक आहेत, त्यामधला हा 73वा श्लोक आहे, अगदी शेवटचा. आणि मग अर्जुन म्हणतात की नष्टो मोह, माझा मोह जो होता, मी यांना मारणारा आहे आणि हे दुःख मी माझ्या शिरावर का घेऊ, त्यापेक्षा ब्राह्मणाप्रमाणे भिक्षा मागली तर काय हरकत आहे. हे सगळे विचार जे आहेत ते आता माझ्या मनातले निघून गेले. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादात मयाच्युतः, ह्या अच्युता तुझ्या प्रसादाने, तुझ्या उपदेशाने माझा मोह आता निर्माण झालेला गेलेला आहे. तसं या ठिकाणी विदुर म्हणतात सच्छिन्न संशयो मह्यम तव सुप्तासिना विभो. आता पुढे सांगतात, मग आता पुन्हा एक ओवी चांगली येते त्यामध्ये, आणि आपल्या गीत रामायण गदी माडगूळकरांनी लिहिलेलं आहे, त्याचीसुद्धा प्रचिती आली. विदुर म्हणतात की त्या विदुरांच्या मनातला जो भाव आहे तो अशा प्रकारचा आहे. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. भगवंत हा पराधीन नाही. एखाद्या प्रसंगामध्ये तो पराधीन आहे असं दिसत असलं तरी तो त्या ठिकाणी ती त्याची लीला असते आणि आपण सर्वार्थाने पराधीन आहोत. आणि कारण पराधीन कशामुळे, कारण आपल्या गतकर्मानुसार आपल्याला या ठिकाणी सगळे भोग भोगावे लागतात.
आणि भगवंत जे आहेत ते लीलेनेच हे भोग निर्माण करतात, भोगतात आणि जेव्हा मनात येईल त्यापासून ते अलिप्तसुद्धा राहू शकतात. म्हणून आता श्लोक येतो, यश्च मूढतमो श्लोके यश्च मूढतमो लोके यश्च बुद्धे परंगतः तावुभौ सुखमेधेते क्लिशन्त्यंतरितो जनाः. संसारात दोनच प्रकारचे माणसं सुखी आहेत. मगाशी जसं उदाहरण दिलं, आमच्या गुरुजींनी 5 उदाहरणं दिली आणि आम्हाला करायला सांगितले. 2 माणसं सुखी आहेत. ज्याला गणित अजिबात येत नाही तो सुखी आहे आणि ज्याला येतं तो गणित पटकन सोडवून टाकेल आणि तो आनंदात राहील. आता मधले जे आहेत त्यांना आपल्याला येतं हेही माहीत नाही आणि आपण केलं तर बरोबर येईल की नाही हेही नाही समजत. ते मात्र दुःखी आहेत. तसं या ठिकाणी म्हणतात, संसारात 2च लोक सुखी आहेत. एक जे अत्यंत अज्ञानी आहेत आणि दुसरे जे या बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या भगवंतापर्यंत ज्यांनी मार्गक्रमणा केली आहे, ज्यांनी साधना केली आहे, सद्गुरूंच्या कृपेने ते त्या तिथपर्यंत जाऊन पोचले, ते मात्र सुखी आहेत. म्हणजे 2च सुखी, एक अज्ञानी, संपूर्ण अज्ञानी आणि दुसरे ज्यांनी साधना करून भगवंताला मिळवले ते. आता या मधले जे आहेत, तुमच्या आमच्यासारखे जे मधले आहेत, ते मात्र दुःख भोगतच राहतात. आता ते दुःख भोगतात कोणामुळे? ते आपल्यामुळेच. येथ बोल नाही जनासे शिकवावे आपल्या मनासे. आणि म्हणून मैत्रेय मुने, विदुर म्हणतात, मैत्रेय मुने, आपल्या कृपेने आता माझा असा निश्चय झालेला आहे, आता माझ्या लक्षात आलं म्हणे की या जगामध्ये अनात्म पदार्थ जे आहेत, आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू, आत्मवस्तू जी भगवंताशीच एकरूप आहे, भगवंताच्या अगदी जवळ आहे, आणि अनात्म वस्तू जी भगवंतापासून पुष्कळ दूर आहे, म्हणजे लौकिकामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या, तर त्या खऱ्या नाहीत हे माझ्या लक्षात आलं. आणि दुसरं की ते केवळ आहेत असे वाटतात. म्हणजे त्या वस्तू माझ्याजवळ असताना मी खूप सुखी आहे असं मला वाटतं, पण कालांतराने त्यामध्ये सुख नाही हे माझ्या लक्षात येतं. खूप गरमी होती, पंखा चालला पाहिजे, पंखा बिघडलेला आहे, पंखा दुरुस्त केला आणि त्यामुळे पंख्याच्या हवेने गरमी कमी व्हायला थोडी मदत झाली. ही अवस्था आता विदर्भात आहे. आणि तेच हिवाळ्यामध्ये आपल्या घरात हा पंखा काय किती दिवस झाले आपण लावलाच नाही, म्हणजे अशी त्याची आठवण होते आपल्याला, किंवा जेव्हा त्याची गरज नसते तेव्हा. म्हणजे गरज असती तेव्हा त्याची आवश्यकता आहे आणि गरज नसती तेव्हा तो नसला तरी माणसाला चालतो. म्हणजे आपलं सुख, आपलं दुःख, आपले सगळे विचार जे आहेत ते कालसाक्षेप आहेत. पण भगवंत हा जो आहे, काल जे आहे त्याच्या पलीकडे असणारा हा भगवंत आहे, हे आता मला समजायला लागले आहे. म्हणून ते म्हणतात, विदुर म्हणतात मैत्रेयांना, की आता मी आपल्या चरणसेवेच्या प्रभावाने माझ्या मनात असं आता जे मला वाटत आहे त्या वाटण्याच्या पलीकडे जाण्याचा मी प्रयत्न करेन, असं या ठिकाणी सांगतात. आता पुढचा भाग येतो पहा. म्हणजे ते काय म्हणतात, यत् सेवया भगवत कूटस्थस्य मधुद्विषः प्रतिरासो भवेत् तीव्र पादयोर व्यसनार्दनाः. मैत्रियांना सांगतात की मैत्रिया, आपल्या चरणसेवेने, आपल्या चरणाशी राहून आपली सेवा करत गेलो तर नित्यसिद्ध अशा भगवंताच्या ठाई माझ्या मनामध्ये उत्कट प्रेम निर्माण होईल आणि माझ्यावर आपल्या कृपेने भगवंताच्या कृपेची किंवा भगवंताच्या सान्निध्याची वृष्टी माझ्यावर होईल आणि म्हणून आपल्या सेवेमध्येच मी राहण्याची इच्छा व्यक्त करत आहे. आता पुढे सांगतात की सृष्टीच्या प्रारंभी, हा भाग थोडासा मागच्या अध्यायात पण आलेला आहे, मत तत्वादी तत्वे, त्यांचे विकार यांची रचना भगवंताने केली. आपण पाहिलं, मागच्याच याच्यात पाहिलं आणि याआधीसुद्धा दुसऱ्या स्कंदामध्ये हा विचार आला की त्या विराट पुरुषाचं जे स्वरूप आहे ते सांगितलं. त्याला हजारो पाय आहेत, हात आहेत, मांड्या आहेत, त्याला आदिपुरुष असं म्हणतात. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. गीतेमध्ये विश्वरूप दर्शन हा जो अध्याय आहे, 11वा अध्याय आहे, म्हणजे त्यामध्ये काही श्लोक आहेत, काही संजयाच्या तोंडी आहेत आणि काही अर्जुनाने म्हटलेले आहेत. संजय, कारण त्याला दिव्यदृष्टीमुळे युद्धातले सगळे प्रसंग त्याला दिसतात, युद्धामध्ये जे कोण बोलत असतील ते सुद्धा त्याला ऐकू येतं. आणि त्यामुळे संजय म्हणतात, अनेक वक्त्र नयनम अनेक अद्भुत दर्शनम. म्हणजे मला काय दिसतं, अनेक वक्त्र म्हणजे तोंड, नयन आणि असं अद्भुत दर्शन मला या ठिकाणी भगवंताचं विश्वरूप दिसत आहे.
आणि अनेक दिव्याभरणम, दिव्य असे आभरणं किंवा आभूषणं असलेले भगवंत हजारो मुखाने, हजारो हाताने, हजारो पायाने त्या ठिकाणी या विश्वरूपाच्या योगे मला पाहण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच वेळेस इकडे अर्जुनसुद्धा म्हणत आहे, पश्चामी देवास तव देव देहे सर्वांस तथा भूत विशेष संघान अनेक बाहुदर वक्त्रनेत्रम पश्चामी त्वाम सर्व अनंत रूपम. भगवंता तुझे अनंत रूप आहेत आणि ते पश्यामी, अहम पश्यामी, आणि ते मला आता दिसत आहेत, असं वर्णन अर्जुनाने भगवंतासमोर केलेलं आहे. आता या विराट पुरुषाच्या संदर्भात देखील असंच आहे की विराट पुरुषामध्ये इंद्रिय निर्माण झाली, हे आपण कालच पाहिलं. त्या इंद्रियांच्या देवता आहेत. त्याप्रमाणे 10 प्राण आहेत, पंचप्राण आहेत, पंच उपप्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कुरकुल, देवदत्त आणि धनंजय असे 10 प्राण आहेत. तर या सगळ्यांची पूर्ण माहिती मला आत्तापर्यंत आपल्याकडून मिळाली. आता मला अशा काही गोष्टी पाहिजेत, त्या तुम्ही मला त्याचं श्रवण करवा, त्याबद्दल मला उपदेश करा. त्याप्रमाणे आता एक एक प्रश्न विचारायला विदुराने सुरुवात केली. ते म्हणतात, हे ब्रह्मदेव जे आहे, पहिला अवतार किंवा भगवंतापासून वेगळं जे झाले देव जे आहेत ते ब्रह्मदेव आहेत. नाभी कमलातून तो उत्पन्न झालेला आहे, चतुर्मुख ब्रह्म आहे. आता या ब्रह्मदेवाचं वर्णन मला सांगा. त्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे काय केलं, आणि सृष्टी निर्माण करताना मी निर्माण करतो हा भाव जसा माणसाच्या मनामध्ये येतो, विदुर म्हणतात, तसा भाव ब्रह्मदेवाच्या मनामध्ये आला का नाही. मग आता पूर्ण जेव्हा आपलं वाचन होतं तेव्हा लक्षात येतं की ब्रह्मदेवांच्या ठिकाणीसुद्धा असा अहंभाव निर्माण झाला, आणि तो अहंभाव निर्माण होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने आज्ञा केली, भगवंताला मागणी केली, प्रार्थना केली की भगवंता, या सगळ्या सृष्टीचा निर्माता मी आहे, असा अहंभाव माझ्या ठिकाणी निर्माण होऊ नये, असा मला आशीर्वाद द्या. आणि ते जर तुम्ही दिला तर मी हे सगळं निर्माण करतो. तसा भगवंताने आशीर्वाद दिला. पण पुढे आपण दशमस्कंदात पाहतो, तेच ब्रह्मदेव जे आहेत त्या ब्रह्मदेवाने ज्या भगवंताच्या बाललीला आहेत त्यामध्ये भगवंताचे गोप असतील, त्या लहान लहान मुलं आहेत, ते गायी आहेत, या सगळ्यांना ब्रह्मदेवाने पळवून नेलेलं आहे, आपल्या ब्रह्मलोकाला नेऊन ठेवलेला आहे. हा भाग जो आहे तो पुन्हा नंतर लक्षात येतो आपल्याला. पण आता जे भगवंताने मागितलं ते अशा प्रकारचं. आता ते पुढे म्हणतात की सर्ग, उपसर्ग, मन्वंतर म्हणजे काय हे सुद्धा आम्हाला सांगा. आदिमानव, ज्याला आपण ख्रिश्चन लोक ॲडम आणि ईव म्हणतो, मुसलमान लोक ज्याला आदम आणि हवा असं म्हणतात, आणि ज्याला आपण मनो आणि शतरूपा म्हणतो. हे मनो आणि शतरूपा जे आहेत त्यांच्या वंशाचं वर्णन आम्हाला सांगा. मनु शतरूपा कोण होते, त्यांचे मुलं कोण, आकुती, प्रसूती, देवहूती, ह्या 3 मुली, आणि प्रियव्रत आणि उत्तानपाद हे राजा. पुढे आपल्याला येणारच आहे. याच उत्तानपादापासून 2 पत्नी सुनीती आणि सुरुची, त्यांचे मुलं म्हणजे ध्रुव आणि उत्तम, ह्या सगळा कथाभाग पुढे आपल्याला येणार आहे. प्रसूती आहे, देवहूती. आता देवहूती याच आपल्याला 3ऱ्या स्कंदामध्ये तिचं आख्यान येणार आहे. मग म्हणतात की ही सगळी सृष्टी निर्माण झाली, जीव निर्माण झाले, त्यामधला मनुष्य प्राणी आहे, इतर प्राणी आहेत, नाना प्राणी या ठिकाणी निर्माण झाले. ते निर्माण तर भगवंताने केले, ब्रह्मदेवाने केले भगवंताच्या सांगण्याप्रमाणे. त्यांचं पालनपोषण कोण करतं, मग ते विष्णूने केलं. मग विष्णूने पालनपोषण केलं, ब्रह्मदेवाने स्वतः निर्माण केलं, तरी त्यांचा संहार कसा झाला, आणि तो संहार का केला आणि कोणी केला, म्हणजे असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आले. मग जसं आपण 4 खाणी 4 वाणी हा जो भाग येतो त्यामध्ये जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज अशा प्रकारचे प्राणी निर्माण झाले. परवाच एका प्रवचनात ऐकलं, ते मला खूप आवडलं. त्यामधला द्विज हा शब्द जो आहे, आपण द्विज कोणाला म्हणतो, जेव्हा मुलाची मुंज होती तेव्हा तो द्विज होतो. संस्कारात द्विज उच्चते, मुंज झाल्यानंतर. तर तसं पक्षी जे आहेत, द्विज या शब्दाचा अर्थ पक्षी हा सुद्धा आहे. हा एक नवीन भाग परवाच ऐकायला मिळाला. त्याचं कारण, या पक्षाचा जन्म कसा होतो, आधी ते अंड असतं, म्हणजे तो एक जन्म झाला, आणि मग अंड फुटून त्यातून पक्षी बाहेर येतो, हा त्याचा दुसरा जन्म झाला. म्हणून द्विज हा अर्थ फक्त ब्राह्मण किंवा ज्याचे मुंज झाली तो द्विज असं नाही, पण पक्षाला सुद्धा संस्कृत भाषेमध्ये द्विज हा शब्द आहे. तसं
अनेक प्रश्न निर्माण होतात, पण त्या प्रश्नांची उत्तरं पण आपल्याला सहजपणे मिळतात. म्हणून मैत्रेयानं ते सांगतात, की या जगाची उत्पत्ती आणि संहार कसे झाले? आपले गुणावतार कोणते? अंशावतार कोणते? अवतार कोणते? पूर्ण अवतार कोणते? हे सगळं तुम्ही मला समजावून सांगा. वर्णाश्रम धर्म जे आहेत, ऋषीमुनींचे कर्म, जन्म जे आहेत, व्यासाने लिहिलेल्या सगळ्या वेदांचे विभाग कसे झाले? यज्ञ जो आहे ते यज्ञाचा विस्तार कसा झाला? कोणकोणते यज्ञ आहेत? कोणत्या यज्ञासाठी कोणत्या सामुग्रीची गरज पडते? त्याचं फळ काय? योगमार्ग काय? ज्ञानमार्ग काय? अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या. पुन्हा आता ऐसा कलियुगेचा आचार, दासबोधाचा आपण पुन्हा मदत घेऊ. ऐसा कलियुगेचा आचार, कोठे राहिला विचार? पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. म्हणजे आता हे सगळं आत्तापर्यंत सगळं चांगल्या गोष्टी झाल्या. आता पुढे हे विचारतात की नीच वर्णाचा पुरुष आहे आणि उच्च वर्णाची स्त्री आहे. असं जर कोणाचं लग्न झालं आणि त्यांना जर संतानं झाली, मग त्याला शंकर असं म्हणतात, असं मी वाचलेलं आहे. विदुर म्हणतात. आता विदुर किती श्रेष्ठ ज्ञानी आहेत आणि त्यांच्या ठिकाणी या सगळ्या शंका निर्माण होतात आणि मग ते असे एक एक प्रश्न विचारायला सुरुवात करतात आणि मग ते म्हणतात हा शंकर जो आहे तो शंकर कसा झाला? गीतेमधल्या पहिल्या अध्यायामध्ये 41, 42, 43 आणि 4-5 श्लोक अशा प्रकारचे आहेत. अधर्माविभावात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिंडोदक क्रिया. मग आता प्रश्न विचारले या ठिकाणी, दानस्य तपसो वापी, दान तप वापी यच्चेष्टा पूर्तयो फलम प्रवासस्थस्य यो धर्मो यश्च पुंस उतापदी. दान तप यज्ञयाग विहीर धर्मशाळा म्हणजे एखाद्याने लोकांना उपयोगी व्हावी म्हणून विहीर खणली असेल तर त्याच्या कर्माचं फळ त्याला काय मिळतं? गुरुचरित्र आपण जर छानपैकी वाचलं असेल त्यामध्ये 2 बहिणी आहेत, सख्या बहिणी आहेत. एका बहिणीच्या घरी दुसरी बहीण आणि तिचा नवरा पाहुणे म्हणून येतात. आता ही विचार करते अनायास आपली बहीण आली आहे, तिचा नवरा आलेला आहे, आता यांनाच मेवून म्हणून आपण त्यांना भोजन देऊ, प्रसाद घेऊ आणि मग अनायास दोन्ही कामं होतील. आई पण आलेली आहे, तर ते श्वासनं झालं, हे मेवून झालं, आता चांगला आपल्याला लाभ घडला म्हणून त्याने त्यांना जेवू घातलं. आता गुरुचरित्र असं म्हणतं की या दोघी बहिणी आहेत, तर असं आपसात आपल्या आपल्यामध्ये नात्यांमध्ये जर असं आपण आपल्या घरी कोणाला बोलावलं नात्यांमधलं तर त्याचा परिणाम काय होतो हे गुरुचरित्रात सांगितलेलं आहे. त्या 2 बहिणी ज्या आहेत त्या पुढे सरोवर म्हणून त्या जन्माला आल्या आणि ते 2 सरोवर असे होते की ज्यांचं पाणी एकमेकात मिसळत नव्हतं. असं वर्णन श्री गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपण कर्म करतो पण त्याचा परिणाम जो आहे त्याकडे आपलं लक्ष नसतं. ते कर्म विधिवत आहे की नाही, का निषिद्ध असं कर्म आहे याचा विचार आपल्या मनामध्ये नसतो. म्हणून माणसाकडून दिसायला ते पुण्य घडतं असं दिसतं, पण त्याचा अंतिम जो आहे ते आपल्याकडे पापच अधिकाधिक गोळा होतं. मग मैत्रेय मुनींना विचारतात की या धर्माचं मूळ कारण असणारे भगवान आहेत, जनार्दन म्हणतो आपण त्यांना. मग त्यांची प्राप्ती मला कशी होईल की ज्या मार्गाने गेल्यानंतर हे जनार्दन माझ्यावर संतुष्ट होतील, त्यांचा अनुग्रह मला होईल, असं काय आहे तर त्याचं मला तुम्ही वर्णन करून सांगा, असं त्या ठिकाणी पुन्हा प्रश्न विचारलेला आहे. आता ते म्हणतात की अनुवृतानां शिष्याणां पुत्राणांच द्विजोत्तम अनापृष्टमपि ब्रवीयुर् गुरुवो दीनवत्सलाः. हे ब्राह्मण श्रेष्ठ मैत्रेया, दीनवत्सल असणारे गुरुजन जे भक्तांवर कृपा करतात, आपले अनुयायी शिष्य जे आहेत त्यांच्यावर कृपा करण्यासाठी किंवा परगावाला असणारा आपला मुलगा आपल्याकडे आला तर वडील त्याला उपदेशाच्या 4 गोष्टी त्यांनी नाही विचारल्या तरी जसं प्रेमापोटी सांगतात. हे जसं आहे म्हणजे आपले सद्गुरू शिष्यांसाठी सांगतात, अनुयायांसाठी सांगतात, गुरुजन असतील ते शिष्यांसाठी सांगतात, कारण त्यामध्ये ती दीनावर केलेली कृपा आहे म्हणून ते आपल्याला 4 गोष्टी हिताच्या सांगतात. हे जसं आहे तसं तुम्ही मला हे सगळं वर्णन करून सांगावं. आता पुन्हा तेच प्रश्न आले, महदादी तत्त्व म्हणजे काय? प्रलय किती प्रकारचा आहे? अनेक प्रश्नांची उत्तरं श्री ग्रंथराज दासबोधकामध्ये दिलेली आहेत. नाना ग्रंथांच्या
संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित असे सगळे आधार त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता अजून एक प्रश्न येतो, भगवंत योग निद्रेमध्ये शयन करतात. आषाढीपासून कार्तिकेपर्यंत भगवंत आता निघलेले आहेत. आणि मग कोणी म्हणतात तेच पंढरपूरचे भगवंत विठ्ठल जे आहेत ते विदर्भामध्ये आले. नागपूरच्या जवळ ते कोणतं गाव आहे ते काय ठिकाण आहे पण तिथे ते असतात. आपल्याकडे पिंजरला एक महादेवाचं मंदिर, आपलं विठ्ठलाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी भगवंत असतात 4 महिने. मग असं जर भगवंत योग निद्रेमध्ये शयन करतात असा जर प्रश्न असेल, मग ते खरंच सेवन करतात का? ते सेवन म्हणजे शयन करतात का? मग ते जेव्हा शयन करतात तेव्हा त्यांची सेवा कोण करतं? आणि मग जी तत्त्वं आपल्याला दिसतात या ब्रह्मांडामध्ये, त्या सगळ्या तत्त्वांचा विलिनीकरण ते कशामध्ये लीन होतात? जेव्हा भगवंत स्वतः शयन करतात, मग ही तत्त्व कशात लीन होतात? असा प्रश्न या ठिकाणी आला. अजून एक 2 प्रश्न आहेत ते करून आपण थांबूया. निमित्तानि च तस्येह प्रोक्तान्य अनघ सुरभिः स्वतो ज्ञानं कुतः पूसा भक्तिवैराग्यमेव वा. ज्ञानाच्या वृद्धीसाठी अधिकाधिक हे परमार्थाचं ज्ञान मिळावं यासाठी कोणकोणते उपाय आहेत ते मला तुम्ही सांगा. मनुष्याच्या ठिकाणी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांची प्राप्ती कशी होईल? म्हणजे मला खऱ्या अर्थाने ज्ञान व्हावं, माझ्यामध्ये भक्तीचा उदय व्हावा आणि या अशा संसाराबद्दलचं वैराग्य माझ्या मनामध्ये प्राप्त व्हावं. कारण ते झालं नाही तर भगवंताकडे माझी वाटचाल ही तेवढी सुखावह होणार नाही. म्हणून मी अजाण आहे. विदुर म्हणतात मी अजाण आहे, पण तुम्ही माझे परमगुरू आहात, सुहृद आहात, म्हणून तुम्ही मला हे ज्ञान करून द्या. अशाच प्रकारची मागणं जी आहेत, विनवणी जी आहे ती आपल्या उपासनेच्या पुस्तकामध्ये सुद्धा केलेली आहे. ती कशी आहे पहा. अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणे काही, तुझं विणामध्ये या जगी पाहता कोणीच नाही. ज्ञान कळेना ध्यान कळेना मन हे वळेना देवा, विद्या नाही वैभव नाही ऐसा पूर्वील ठेवा. युक्ती असेना बुद्धी असेना शांती वसेना अंगी, रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी. विदुराने जो प्रश्न विचारला तोच भाव यामध्ये सुद्धा, या समर्थांच्या रचनेमध्ये सुद्धा व्यक्त होतो. आता शुकदेव सांगतात या ठिकाणी, विदुराने मैत्रेयांना पुराणांविषयीचे अनेक प्रश्न विचारले आणि त्यामुळे भगवंताच्या लीला, भगवंताची सगळी जी एक नाटक, नटवरलाल नावाचं एक भगवंताचं नावसुद्धा आहे की हा नाटकी आहे. जसं आत्ताच आपण पाहिलं तिरुपती बालाजी सासरा गेल्यानंतर तिथे रडतात की आता माझा सांभाळ कोण करेल. कारण सगळ्यांचा सांभाळ हा करणारा आहे, पण हा सुद्धा तुमच्या आमच्यासारखाच स्पष्ट भाषेत म्हणजे भोकाड पसरून रडत असलेला आपल्याला त्या पोथीमध्ये पाहायला मिळतं. मग असं जे चरित्र आहे ते चरित्र जे आहे, पुराणाविषयीचे प्रश्न आणि भगवंताच्या या लीलांची चर्चा करण्यासाठी मला तुझ्याकडून प्रेरणा मिळाली. म्हणून मैत्रेय ऋषी म्हणतात मी फार प्रसन्न झालेला आहे आणि त्यामुळे आता तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी विस्ताराने देणार आहे, असं त्या ठिकाणी मैत्रेय ऋषी विदुरांना सांगतात. या ठिकाणी हा 7वा अध्याय पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 3. स्कंधे 7मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 3ऱ्या स्कंदानंतर अध्याय 8वा जो आहे तो ब्रह्मदेवाची उत्पत्ती, त्याबद्दलचा विचार आता पुढच्या शुक्रवारी. आता आणायचं आपल्याला भगवंताच्या कृपेने 2 दिवस मिळालेले आहेत, शुक्रवार आणि शनिवार. त्यामुळे आता पुढच्या वेळेस आपण हा भाग पाहू. आता आपण आरती म्हणूया. जय जय रघुवीर समर्थ. 1 मिनिट. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. भेद तरुचे मधुर फळ
स्वादुरसे जे सोज्वळ आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ महापर्वणी आली अवनी की अगहरिणी भवजलतरणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परमा प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनी रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा मेवा कविवर संतांचा वदती कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघु